उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींभोवती एसीबी चौकशीचा फास आता आणखीनच आवळलेला आहे। कारण साळवींच्या रत्नागिरी शहरातील घर आणि हॉटेलचं मोजमाप केलं जातंय। बांधकाम विभागाच्या पथकानं साळवींच्या हॉटेल आणि घराचं मोजमाप केलेलं आहे। हे बांधकाम अधिकृत की अनधिकृत याचीही चौकशी केली जाणार आहे। जमीन खरेदी, बांधकाम, सुशोभीकरणासाठी झालेला खर्च याचा देखील आढावा घेतला जाणार आहे। मंत्री शंभूराज देसाई बोलतायत, थेट जाऊ। म्हणजे आम्ही आहोत, धनुष्यबाण म्हणजे आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहोत। हा पहिला विषय राहिला प्रश्न सभागृहामध्ये शिवसेनेच्या आमदारांना बजावलेला व्हीप। विधानसभेचे वर्षातनं 3 सत्र होतात। बजेटचं हे चालू असणारं अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि त्याच्या मध्यंतरी येणारं पावसाळी अधिवेशन। या तिन्ही अधिवेशनांमध्ये पहिल्या दिवशी पक्षाच्याकडनं असणाऱ्या सर्व माननीय विधानसभा सदस्यांना, विधान परिषद सदस्यांना पक्षादेश दिला जातो। सभागृहामधल्या उपस्थितीच्या बाबतीत, सभागृहात घ्यायच्या कामकाजातल्या सहभागाच्या बाबतीत, सभागृहामध्ये एखाद्या बिलावरती, विधेयकावरती, मागण्यांवरती मतदान करण्याची वेळ आली तर ते करण्याच्या बाबतीत अशा पद्धतीचा पक्षादेश हा प्रत्येक अधिवेशनामध्ये माननीय सन्माननीय आमदार महोदयांना या ठिकाणी दिला जातो। त्या प्रोसिजरचा भाग म्हणून, कामकाजाच्या पद्धतीचा एक भाग म्हणून हा सर्व सन्माननीय आमदारांना व्हीप बजावलेला आहे। माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना आमच्या पक्षाकडनं आम्ही एवढं सांगितलेलं होतं, आम्ही या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर, की जर त्या व्हीपचं उल्लंघन झालं तर आम्ही त्या व्हीपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर सुप्रीम कोर्टाचे पुढचे आदेश होईपर्यंत किंवा पुढची तारीख होईपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही। अशा पद्धतीचं स्टेटमेंट आम्ही माननीय सुप्रीम कोर्टासमोर केलेलं होतं। त्यामुळं कारवाई तूर्त तरी आम्ही करणार नाही, परंतु कामकाजाचा भाग म्हणून, कामकाजाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून व्हीप बजावणं ही नियमानुसार जे आतापर्यंत चालत आहे त्याचप्रमाणे चालू राहिलेलं आहे। पण सुप्रीम कोर्टात नंतर 2 आठवड्यांचा कालावधी उलटल्यानंतर जर का उल्लंघन झालं तर कारवाई करणार का? मला असं वाटतंय, जोपर्यंत मला या संसदीय कामकाजातला अनुभव आहे, आता माझी 3री टर्म आहे, विधानसभेमध्ये जर अशा पद्धतीचं पक्षादेशाचं उल्लंघन झालं तर त्या अनुषंगानं सर्व या ठिकाणी कारवाई करण्याचे अधिकार हे मुख्य प्रतोदाना आणि सभागृहातल्या गटनेत्यांना आहेत। जर समजा या व्हीपचं उल्लंघन झालं तर त्या पद्धतीचा एखादा अहवाल तयार करून वेळ प्रसंगी जेव्हा पुढची तारीख माननीय सुप्रीम कोर्टामध्ये असेल तेव्हा आम्ही माननीय सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनाला आणू। जर उल्लंघन झालं असलं तर ते आणू, उल्लंघन झालं नसलं, व्हीपचं पालन त्या लोकांनी केलं तर त्या दोन्ही जे काय घडेल ते आम्ही पुढच्या तारखेला माननीय सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनाला आणून देऊ। सर, अजून एक अडचण खरं तर पेच म्हणावं लागेल विधान परिषदेतला। एका बाजूला म्हणजे अर्थात शिवसेना एकच गट आहे, मात्र विरोधी पक्षनेता जो आहे तो देखील शिवसेनेचा आहे। सत्ता देखील तुमची आणि विरोधी पक्ष देखील तुमचा, तर यावर नेमकं कसा तोडगा निघणार? कारण ही देखील अडचण कामगारांच्या निमित्तानं होणार। या बाबतीतली वस्तुस्थिती आहे, या बाबतीत शिवसेनेचे गटनेते आणि भारतीय जनता पक्षाचे गटनेते, जे आमचं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, गटनेते आमच्या दोन्ही पक्षांचे आणि प्रमुख नेते मंडळी या बाबतीत बसतील, बैठक घेतील, चर्चा करतील आणि मग माननीय विधान परिषद सभापती महोदयांच्या बरोबर चर्चा करून यातनं काय नेमकी भूमिका पुढे घ्यायची ती हे 2 आमचे वरिष्ठ नेते मंडळी बसून ठरवतील। ओके, थँक्यू। सर, कार्यालयाच्या बाबतीत तो देखील मुद्दा आहे की आता 2 गट एकत्र तर म्हणजे अर्थात 2 गट आहेत, मग ते शिवसेनेचे का असेना, पण कार्यालय मात्र एकच आहे। या बाबतीत काही मधला रस्ता किंवा काही तोडगा निघणार आहे का? कारण तो अध्यक्षांमध्ये असला तरी पक्ष म्हणून आपली भूमिका काय? 2 गट वगैरे नाही, पक्ष एकच आहे। धनुष्यबाणाच्या चिन्हाखाली आणि शिवसेनेच्या नावाखालीच 55 आमदार आहेत। त्यामुळं माननीय विधानसभा अध्यक्षांना आम्ही विनंती पत्र दिलं, त्याप्रमाणे पक्ष कार्यालय या ठिकाणी आम्हाला मिळालं। आमचं पक्ष कार्यालयातनं विधिमंडळातल्या कामकाज सुरू झालेलं आहे, त्यांनी सुद्धा त्याच पक्ष कार्यालयामध्ये बसलं पाहिजे। ते जर आम्ही शिवसेनेत आहेत म्हणत असतील तर त्यांनी त्या शिवसेनेच्या आमच्या जे मूळचं पक्ष कार्यालय त्या पक्ष कार्यालयामध्ये आलं पाहिजे, बसलं पाहिजे, कामकाजात भाग घेतला पाहिजे। निश्चितपणानं जर त्यांना वाटत असेल की आपला वेगळा गट आहे तर त्याने विधानसभा अध्यक्षांकडे वेगळ्या कार्यालयाची, वेगळ्या जागेची कार्यालयासाठीची मागणी त्यांनी करावी। ते माननीय विधानसभा अध्यक्ष ठरवतील काय करायचं ते। सर, एक प्रश्न असा आहे, हिरकणी कक्षामध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे, त्याच्यामुळे मला आत्ताच त्याची माहिती मिळाली। मी माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांच्या बरोबर आणि माननीय विधान परिषदेचे सभापती महोदयांच्या बरोबर चर्चा करेन। मागच्या अधिवेशनामध्ये आपण हा निर्णय केला,
आज कदाचित पहिला दिवस आहे, त्यामुळं काही तिथल्या पूर्तता करायच्या बाकी राहिल्या असतील, काही त्रुटी राहिल्या असतील हे मी नाकारत नाही, परंतु तरीसुद्धा त्या त्रुटी दुरुस्त करून घेणं आणि पूर्वरत चांगल्या सुविधा हिरकणी कक्षामध्ये देण्यासाठी माननीय विधानसभा अध्यक्ष आणि माननीय विधान परिषद सभापती महोदयांच्या बरोबर मी स्वतः चर्चा करेन आणि त्या त्रुटी पूर्ण केल्या याच जातील. मुद्द्यावर अमोल मिटकरींनी म्हटलं की या सरकारपेक्षा कसा बरा आहे, कसापेक्षा निर्दयी सरकार तुमचं हिरकणी कक्षावर. अमोल मिटकरी कुठला संदर्भ कुठं जोडायचा त्यांना आता दुसरा काही ताळतंत्र राहिलेला नाही. मी पहिल्यांदा सांगितलं की ते आमच्याकडनं त्रुटी राहिल्या असतील. आम्ही हिरकणी कक्ष उभारला. आज पहिला दिवस आहे ना अधिवेशनाचा. पहिल्या दिवशी कदाचित इथली जी व्यवस्था बघणारी यंत्रणा आहे त्यांच्याकडनं थोड्या काही त्रुटी राहिल्या असतील, मी नाही म्हणत नाही, परंतु त्या राहिल्या म्हणून लगेच त्याची तुलना कसायासारखी करायची हे अमोल मिटकरींचं वागणं किंवा बोलणं हे अतिशयोक्तीपणाचं आहे. आम्ही मान्य करतोय की हिरकणी कक्षामधल्या त्रुटी असतील तर आम्ही त्या दुरुस्त करू, पूर्वरत करू, तिथल्या सुविधा पूर्वरत देऊ. त्यामुळे निश्चितपणानं शासन संवेदनशील आहे. विधिमंडळ सचिवालय, मान्य विधानसभा अध्यक्ष, मान्य विधान परिषद सभापती महोदय संवेदनशील आहेत आणि या राहिलेल्या त्रुटी पूर्ण केल्या जातील. वरळी